मुलाला वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू। धाडसी तरुणाने 2 जणांना दिलं जीवनदान। पुन्हा नदीत उतरताच दुर्दैवी घटना। भडगाव परिसरात शोककळा। अवैध वाळू उपशामुळे खोल खड्ड्यांचा नागरिकांचा आरोप। भडगाव शहरालगतच्या गिरणा नदी पात्रात रविवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मुलांना वाचवण्यासाठी धाडसीने नदीत उडी घेणाऱ्या 2 जणांचे प्राण वाचवले, मात्र दुसऱ्यांदा नदीत उतरताच त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जियान आसिफ शेख वय 8 वर्ष हा मुलगा गिरणा नदीत खेळत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला। हे पाहताच त्याला वाचवण्यासाठी त्याची आत्या शगुफ्ता जब्बार शेख वय 35 वर्ष यांनी तात्काळ नदीत उडी घेतली। दरम्यान परिसरात उपस्थित असलेल्या काफिया शरीफ पिंजारी वय 16 वर्ष हिने देखील धाडस दाखवत नदीत उडी घेत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीपात्रात असलेल्या खोल खड्ड्यांमुळे तिघेही पाण्यात अडकले आणि परिस्थिती अधिकच गंभीर बनली। यावेळी नदी किनारी उपस्थित असलेल्या नदीम खान वय 27 वर्ष यांनी प्रसंगावधान राखत कोणतीही पर्वा न करता नदीत उडी घेतली। त्यांनी जीवाची बाजी लावत मोठ्या प्रयत्नांनी जियान आसिफ शेख आणि शगुफ्ता जब्बार शेख यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले, मात्र काफिया शरीफ पिंजारी अजूनही पाण्यात अडकलेली असल्याचं लक्षात येताच नदीम खान यांनी पुन्हा नदीत उडी घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नदीपात्रातील खोल पाण्यामुळे आणि जोरदार प्रवाहामुळे दोघेही पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने नदीम खान, नसीम खान व काफिया शरीफ पिंजारी या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। काही वेळातच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले। प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी, भडगाव शहर तलाठी अविनाश जंजाडे, टोणगाव तलाठी प्रशांत कुंभारे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे व इक्बाल शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्रशासनाने घटनेची माहिती घेत पुढील कार्यवाही सुरू केली। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक इम्रान अली सय्यद आणि आसिम भाऊ मिर्झा यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना देत मदत कार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले। तसेच नगरसेवक आसिम भाऊ अलीम शहा व डॉक्टर विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबियांना धीर दिला। दरम्यान नगर परिषद मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून कर्मचारी पाठवून नदीत शोध मोहीम राबवली। पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा तसेच आरोग्य विभागाचे लिपिक छोटे वैद्य व अजय कंडारे यांनी मदत कार्यात मोलाची भूमिका बजावली। घटनेची माहिती मिळताच भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक आसिम भाऊ मिर्झा, सय्यद इम्रान अली व डॉक्टर विजयकुमार देशमुख यांनी आमदारांकडे केली। दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मते गिरणा नदी पात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे, त्यामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून त्यामध्ये पाणी साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे। या खोल खड्ड्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनेनंतर नागरिकांनी गिरणा नदी पात्रातील अवैध उपशावर तातडीने कार्यवाही करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे। मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात 2 जणांनी प्राण गमावल्याने भडगाव शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। भडगाव तालुका प्रतिनिधी आमीन पिंजारी, लोकनायक न्यूज।